कौतुक करण्यासाठी काय त्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे? भाजपावर टीका करून त्यांना मतदान असेल असं त्यांना वाटतं. मोदी हे आपल्या भाषणात केलेल्या विकासावर बोलतात. रस्ते, गरिबांसाठी अनेक योजना, रस्ते निर्मिती, सर्वांगीण विकास हा त्यांना दिसला नाही. त्यांना अल्झायमर झालाय. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा धोका ओळखला होता. तमाम हिंदू बांधव भगिनींनो असं बाळासाहेब म्हणायचे. त्याच बाळासाहेबांच्या मुलाला हा उल्लेख सोडावा लागला. मी ऑनलाईन गेमिंग किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या विरोधात आहे. 2006 मध्ये काँग्रेस काळात हा मोठा घोटाळा झाला. कंपन्यांचे खोटे पट्टे होते. आम्ही CBI चौकशीची मागणी केली. फ्युचर गेमिंग कंपनी यात नव्हती. तिसरी यादी येत्या 20 मार्चच्या आत घोषित होईल. महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जागा जवळपास निश्चित केल्यात. याचा अर्थ स्वतःला दोष देणे, हरले की EVMवर ठपका ठेवायचा. मला यांची कीव येते. हे राज्याचा विकास, देशाची प्रगती हे करू शकत नाही. प्रभुराम मान्य नाही म्हणतात आणि यांचा एक खासदार रामनवमीला सुट्टी मागतो. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं. चले जाओ म्हणतात म्हणजे पुन्हा पार्लमेंटमध्ये सत्तेत जाओ. तिथं टीका करणार नाही तर काय कौतुक करेल. कौतुक करण्यासाठी ना त्यांची दिव्य दृष्टी आहे, दूरदृष्टी आहे, ना दीर्घदृष्टी आहे. त्यांच्या दृष्टीमध्ये खुर्ची, एक खुर्ची, खुर्ची देणं खुर्ची हे त्यांची साधारणतः राजकारणाची व्याख्या आहे. भारतीय जनता पार्टीवर टीका करून त्यांना वाटतं की आपल्याला मतदान घेता येईल. तुम्ही बघा त्या सर्व भाषणांमध्ये जेव्हा जेव्हा ते सत्तेत होते त्या सत्तेमध्ये त्यांनी काय कर्तृत्व दाखवलं. दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य लोकांसाठी काय योजना केल्या याच्यावर चकार शब्द काढला नाही. अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करणे, नीच शब्दाचा उपयोग करणे आणि कधीकधी तर एवढी मोठी चूक करतात की स्वतःच्याच कार्यकाळात ज्या काही गडबडी झाल्या त्या गडबडी हे मोदी सरकारच्या नावाने खपवण्याचा एक असफल प्रयत्न करतात. आणि अशा नेत्यांना बघितल्यावर वाटतं की अल्झायमर नावाची पॉलिटिकल बिमारी आता सुरू झाली आहे, ज्याला आपण विस्मरण म्हणतो. संघाशी संघ केल्यावर काय होईल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणूनच दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हटलं होतं काँग्रेससोबत जेव्हा जावं लागेल तेव्हा माझं दुकान मी बंद करेल. आता याचा अर्थ योग्य पद्धतीने माननीय उद्धवजी समजू शकले नाही. माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे त्या ठिकाणी आज त्यांना आपली भाषा बदलावी लागते. तर याला आपल्या तत्वचिंतनामध्ये आपण असंघाशी संघ म्हणतो. हे सर्व ऑनलाईन गेमिंग हे काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाले. काँग्रेसनी याला प्रोत्साहन दिलं. मी तर नेहमीच ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन ज्यामध्ये लोकांची फसवणूक होते त्याच्या विरुद्ध आम्ही नेहमी राहिलो. पण या संदर्भामध्ये मी विधान परिषदेत जेव्हा प्रश्न आले 2006 मध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि या घोटाळ्याची CBI चौकशी यामध्ये 5-6 कंपन्या आपला टॅक्स न देता आणि त्यांनी दाखवलेले जे पत्ते आहे ते सर्व काल्पनिक पत्ते होते. काँग्रेसने त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकशी 2006-07 पासून करायला हवी होती ती केली नव्हती आणि म्हणून आपण CBIला पत्र दिलं होतं की या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये जो महाराष्ट्राचा टॅक्स बुडवण्यात आला आणि आज त्या कंपन्या कुठं गायब झाल्या. पण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फ्युचर गेमिंग कंपनी नव्हती. तिसरी यादी कधी जाहीर होईल याचं उत्तर मी कधीही देऊ शकणार आहे. ते तर आमचं शीर्षस्थ केंद्रीय नेतृत्व ठरवतं. पण तिसरी यादी या 2-3 दिवसामध्ये अपेक्षित आहे. कारण फॉर्म भरण्याची पहिल्या फेरीची जी मुदत आहे ती तर 27पर्यंतच आहे. दुसरी फेरी, तिसरी फेरी याला कालावधी आहे. पण गडचिरोलीची तिकीट घोषित करावी लागेल, रामटेकची घोषित करावी लागेल, भंडारा गोंदियाची करावी लागेल. मग अशा प्रसंगामध्ये अपेक्षा आहे की 20 तारखेच्या आत साधारणतः यादी घोषित होईल आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या पक्ष नेतृत्वाने म्हणजे आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी आपापल्या जागा, त्याची गंत, त्याचे उमेदवार हे साधारणतः ठरवले आहे आणि म्हणून कुठेही हा प्रश्न उपस्थित होत नाही. काँग्रेस, उद्धवजीची शिवसेना व पवारांची जी शिल्लक राष्ट्रवादी आहे त्यांनी कुठे जागा घोषित केल्या. आज तर त्यांची संख्या घोषित झाली, तिकिटा घोषित झाल्या.
तिकिटा म्हणजे कोणत्या पक्षाला जागा जातील, उमेदवार त्यांचीही घोषित जागे नाही, तर ठीक आहे, त्यांच्याही उमेदवाराकडे आम्हाला लक्ष ठेवून निर्णय करावे. EVMवर जर राहुल गांधींनी संशय व्यक्त केला असेल, अशा पक्षाला हजारो वर्ष मतदानच करू नये. EVM कोणी आणलं? EVM भारतीय जनता पार्टीने आणलं का? EVM काँग्रेसने आणलं. आणि तुम्ही जर देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या विषयावर डोकं साबूत ठेवून जर निर्णय करू शकत नसाल आणि आज आरोप करता, तर हा आरोप भाजपवर नाही आहे, हा आरोप तुमच्या स्वतःवर आहे की तुम्ही नाकारते कसे आहात, तुम्ही देशामध्ये कसे निर्णय करतात. आणि आज EVMवर खापर फोडताना कर्नाटक, हिमाचल जिंकल्यावर मग मात्र मान्य मोदीजींचा पराभव, स्वतः पराभूत झाले की EVM. हा बालिशपणा आहे हो, हा अतिशय बालिशपणा आहे. म्हणजे स्वतःच निर्णय करायचा. आणि बघितलं आहे ना, आदरणीय पंतप्रधान असताना मनमोहन सिंगांनी केलेलं एक विधेयक स्वतः बाहेर जाऊन फाडलं. काय नेतृत्व आहे. मला कधी कधी यांच्याबद्दल कीव येते. यांचा हा मूळतः स्वभाव आहे की हे राज्याचा विकास करू शकत नाही, देशाच्या प्रगतीच्या मध्ये योगदान देऊ शकत नाही, फक्त देशाच्या प्रगतीमध्ये आड कसं येता येईल हेच ते काम करतात. आपण बघितलं, प्रभू राम हा या देशाचा प्राण, देशाचा अभिमान, देशाचा गर्व, देशाची आस्था. राम मंदिराच्या वेळी काय म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. म्हणजे हे काल्पनिक कथा आहे. आणि यांचाच एक खासदार लोकसभेत म्हणतो की रामनवमी को छुट्टी होनी चाहिए. अरे जर तुझ्या पक्षाला रामनवमी किंवा प्रभू राम मान्य नाही, तर रामनवमी का सुट्टी कसा मागतो. भाजपा चले जाव म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतात त्याच्या उलट होतं. हे तुम्हीही साक्षीदार आहे, सर्व जनता साक्षीदार आहे. भाजपा चले जाव म्हणजे संसद में चले आव, हा त्याचा अर्थ धरायचा आहे. इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शरद पवार साहेब काय म्हणतात ते समजून घेऊ शकत नाही. तुमच्याहीबद्दल मग खूपच चिंता वाटते हो. शरद पवारनी चले जाव म्हटलं म्हणजे संसदेमध्ये नरेंद्र भाई मोदी चले आव असा त्याचा अर्थ आहे.